जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल YB क्रिएशन मराठीमध्ये. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही. तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला Instagramला मेसेज करू शकता. मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला. असं का घडतंय, मन बावरतंय, तुझ्याची कहाणी मन सावरतंय. कधी लाईन मारतंय, कधी शाईन मारतंय, माझं मन तुला बघून स्टाईल मारतंय. कधी लाईन मारतंय, कधी शाईन मारतंय, माझं मन तुला बघून स्टाईल मारतंय. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अलाइट मोशन ओपन केल्यानंतर इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल व आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला आपल्या भेटून जाईल. तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर इथे 3 डॉटवर जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि फोटो हा दुसऱ्या जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत ठेवून द्यायचा आहे. तर त्यानंतर अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला मटेरियल, सॉन्ग व तुम्हाला PNG सगळे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्ही तिथून सिम्पली डाउनलोड करू शकता. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड केले आहेत. तर तुम्हाला पण देखील असे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या फोटोवरती यायचं आहे. फोटोवरती आल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची ऑपेसिटी 30पर्यंत ठेवून द्यायची आहे. तर 30पर्यंत ठेवल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ते पहिला शेक इफेक्ट दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला फोटो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे हे फोटो आहेत, तर त्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला सांगून देतो, हा इफेक्ट तुम्हाला इथे जे छोटे फोटो आहेत तिथपर्यंत तुम्हाला 15.3 पर्यंत या फोटोलाच फक्त हा पहिलावाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी 15.3 पर्यंत इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर हे जे छोटे फोटो आहेत त्यांना तुम्हाला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा दुसरावाला इफेक्ट दिसेल, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हे जेवढे पण इथे फोटो आहेत छोटे, तर त्या सगळ्या फोटोला दुसरावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे या सगळ्या बारक्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो, या बारक्या लेअरच्या फोटोला इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर तुम्हाला इथे तिसरा शेक इफेक्ट दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर
तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपले जे बारक्या लेयरचे फोटो होते त्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे 1 2 3 4 या 4 फोटोंना तुम्हाला हे 2 बिटमार्क दिसत असतील. तिथपर्यंत तुम्हाला या 4 फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे या 4 फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपला चौथा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपले जिथपर्यंत शेक इफेक्ट देऊन झाला होता तिथे यायचं आहे. तर 20.12पर्यंत आपले शेक इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर याच्या पुढचे जेवढे पण फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो सगळे इफेक्ट देऊन झालेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. तर फर्स्ट बीटला आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे कट करायचा आहे अर्धा भाग. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साऊंडचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून याचं साऊंड 0 करून द्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला 10 पॉईंटच्या बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायची आहे आणि शेवटपर्यंत ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या इंस्टाग्रामचा लोगो काय असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तर मित्रांनो लोगो ॲड केलेला आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. तर इथे तुम्हाला मीडियामध्ये जाऊन इथे पण तुम्ही ॲड करू शकता. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर मित्रांनो इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे आपल्या बॉर्डर पेन जी दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरिया करायचं आहे आणि शेवटपर्यंत ठेवून द्यायचे आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथे एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी पण क्वालिटी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।